इंग्लिश पण नमक्यात लोकांना कळतंय. हिंदी तर विषय ना, त्यांची जी लँग्वेज असेल तीच, आणि इंग्लिश तर एकदम मोजक्या लोकांना समजतं. त्याच्यामुळे गडबड आहे सगळे समजवताना. एक एक शब्द समजावून सांगायला लागतात. मराठी आणि आयुष्यातली इंग्लिश मगाशी ऐकली त्याने जिंकलायला फोन केल्यावर. कमीत कमी आहे ना 2 जण बसायला लागतात. आणि हे बघा हत्ती खातोय बघा. हा बघा है ना, एक नंबर गाजर आहे बघा, जबरदस्त. हे फ्लॉवर्स बघितले तसे लांबून असं नकली वाटतात, पण ओरिजिनल फ्लॉवर्स आहे ते बघा. ओके, इसके अंदर अरे हा तो समोर आहे त्याच्यात बघा किती आहे त्याचे. हे बघा पसारा बघितलं आमचा किती आहे इकडं. हा इकडे. तर चलो गुड मॉर्निंग. पहिले थोडा बाहेर जातो, बाहेर दाखवतो. बाकी आम्ही रेडी सगळेजण. हा पंकज चालू. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ आहे. जरा बाहेरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. आपल्या इथून पूर्ण माउंटन व्ह्यू आहे. रात्री एवढं लक्षात नाही आलं, पण आता मस्त प्रॉपर दिसतोय. तर तुम्ही बघताय नमस्कारम साऊथ इंडियाचा एपिसोड नंबर 19. तर या सिरीज मध्ये आम्ही निघालोय अलिबाग टू कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण साऊथ इंडिया एक्सप्लोर कराल. ते पण 16 ते 20 दिवसांसाठी मस्तवाली रोड ट्रिप चालू आहे. त्यामुळे अजून पण कोण चॅनलला सबस्क्राईब केलं ना, सबस्क्राईब करा. भारी भारी कंटेंट चालू आहे आणि पहिल्यापासून प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. पहिल्यापासून जाऊन व्हिडिओ बघा. कारण काय होतं, पहिल्यापासून तुम्ही बघितलं ना पूर्ण प्लेलिस्ट मध्ये तुमची प्रॉपर लिंक लागेल. असं आहे ना, ती लिंक लागत नाही कुठल्या गोष्टी, कारण मधून मग तुम्हाला कळणार नाही तर कसं झालं. सगळा एक्सपिरियन्स बघा एकदम बाहेर. अभयारण्य भेटलंय, नंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये भेटला, फॉग भेटला. ह्या ट्रिपमध्ये पूर्ण सीझन बघितलं त्यांनी, पण उन्हाळा पण बघितला, पावसाळा हिवाळा पण बघितला, पावसाळा पण बघितलं सगळं. आता पावसाळ्यात थांब असाच पडू नको. आम्हाला पूर्ण केरळा उतरापर्यंत ना काही गॅरंटी नाही पावसाची, कधी पण पडतोय. सकाळी वातावरण ठीक असतं, दुपारनंतर बिघडतं, त्याच्यामुळे भीती वाटते. चलो आता जाऊया. आता मुन्नार मध्ये आहोत. आता पूर्ण मुन्नार एक्सप्लोर करू आज दिवसभरात पूर्ण, आणि उद्या इथून पुढे निघूया. ओके चलो. ओके, इसके अंदर. अरे हा तो समोर आहे त्याच्यात काय. हा बघा इथं हा शो मार्शल आर्टवाला आणि कथकलीचा समोरच. इथं आहेत ना हे सर्व पॉइंट लावलेले आहेत, कुठे कुठे काय काय आहे ते. हे बघा यांच्या ह्याच्यावर हे सर्व टेकडी मधलं आहे पॉइंट. तर कोयंबतूर, मट्टुपट्टी इथंच आहे. हे सगळे पॉइंट इकडे आहेत मट्टुपट्टी मधले. आणि कोचिन डायरेक्शन गाड्या बघण्यात, गाड्या इथं लावलेल्या नाही. इथून वरती गेलो ना किती रूम्स होते आपले दोन्ही पण गाडीकडे. बाईक वॉश केली पाहिजे. पाठीमागून अवतर बघा गाडीचं झालं हे बघा. आणि ह्याचा पण सेम. तर याचं थोडं पुढं आहे, पण माझं यातून पूर्ण गायबच झालं. तर आज कसं, आज आहे होळी आणि उद्या आहे धुली बोलताना. तर पप्पाई काल फोन केला होता, होळीचा फोटो पण पाठवला. पण तर काय यंदा तर वर्ष मिस होणार आहे, कारण अजून आपला 7-8 दिवस अजून जातील माझे आले तरी कमीत कमी सगळं आपलं कम्प्लीट होईपर्यंत. त्याच्यामुळे काय होळीचं पॉसिबल नाही. मला ती वाटलं अजून 4-5 दिवसांनी आहे का, बघते ना काल फोन केला बोलतोय उद्या होळी. त्याच्यामुळे काय करतोय, बाईक पहिला वॉश करून आणतोय. पण नेमकं इथं लागलं टगन पूर्ण मार्केटमध्ये होतो आम्ही न्यू मुन्नारमध्ये आहोत. ओल्ड मुन्नारमध्ये ते वॉशिंग सेंटर आहे 2 किलोमीटरवर. बाईक वॉशला घेऊन आलो पूर्ण, त्याच्यामुळं किती माकलाय. आणि यांचं वॉशिंग सेंटर आतमध्ये, इकडे बाहेर गॅरेज आहे. वॉशिंग सेंटर आतमध्ये आहे रे ते पण तिकडं. हो म्हणून मी पण बघत राहिलो आता विषय आहे. आणि इकडं गॅरेज घेतो, इकडे तर बाईक दोघांनी वॉश करून घेतोय आणि मग निघतोय पुढे. एक गाडी ठेवतो आणि एक गाडी घेऊन निघतो. कारण का आणि इथे कसं होतंय, लँग्वेजचा खूप बॅरियर होतं. म्हणजे इंग्लिश पण आहे ना, इंग्लिश पण नमक्यात लोकांना कळतंय. हिंदी तर विषय ना, त्यांची जी लँग्वेज असेल तीच, आणि इंग्लिश तर एकदम मोजक्या लोकांना समजतं. त्याच्यामुळे गडबड आहे सगळे समजवताना. एक एक शब्द समजावून सांगायला लागतात. मराठी आणि आयुष्यातली इंग्लिश मगाशी ऐकली त्याने जिंकलायला फोन केल्यावर नको वाटली ती इंग्लिश. काय बोलत काय तरी सुरुवात केली. असं असो बाहेर गेला काही एक्सपिरियन्स येतो. दोघांची बाईक वॉश करतो आणि निघतो इथून. एवढा मोठा मेरी बाबू ना आहे बघ, बाबू ना आया कसलं वाटतं डॉक्टर दाखवतो
इथं आलो, इथं बघतो गॅरेज बाईक वॉश करते, हाय बघते त्याच्या आतमध्ये. हे बघ डॉक्टरकडे गेलं कसं पडदा लावतात आणि आतमध्ये तसं आहे, आतमध्ये नेले ऑपरेशनला. मेरे बाबू नहाने आहे, पाणी आलं. एकदम चकाचक झाली आता गाडी आहे ना. सगळं हे सगळं पाठचं माखलेलं म्हणजे पद्धतशीर. ड्राय क्लोथ एकदम चकाचक सगळं. इकडे सगळं बघा, हे सगळं मार्केटच आहे. केळी त्याला माझी गाडी वॉश झाली, अजून त्याची आहे ना, त्याची वॉश व्हायची आहे, त्याच्यामुळे तिची वॉशला ठेवली आणि तिथे जवळच आहे. मी बोलतो काहीतरी नाश्ता बघूया, नाश्ता करू आणि मग गाडी घेऊन आपण पुढे जाऊया. म्हणून माझी गाडी वॉश केली ना, एकच गाडी घेऊन, 2 गाड्यांना कशाला पेट्रोल घेऊन. त्याच्यामुळे माझी गाडी लावून ठेवली परत, माझी गाडी घेऊन जाऊया पुढे. वेळे बघा तिथे आली. पुढे आहे हा चल. हा गाड्या बघ, बनाना बघा गाडी पेपर ना, बघूया कसं आहे. मग नंतर येताना घेऊ रात्री. हा कसं काय तिकडे कुठं झाला बघ वेफर बघ. आपण बाकी पुढे जाणार नाही, इथून डायरेक्ट सांगतो नंतर पुढे जाणार. वेफर कसं आहे बघ ते, 1 फूड. इकडे लक्ष गेलंच ना, इकडे आतमध्ये गल्लीमध्ये बघा पूर्ण मार्केटच आहे सगळं. जरा मार्केट पण एक्सप्लोर करू ना, काय कुठे आहे त्या गोष्टी. इकडे सगळं कपड्यांचे शॉप आहेत. सगळं मार्केटमध्ये आलो फिरत फिरत पूर्ण. भाजी मंडई सगळ्या गोष्टी. हे बघा हा केळी बघा किती आहे त्याचे, हा ना एकदम मोठा केळा आहे. इकडे भाजी आहे सगळी. काय करतो इथून डस्टबिन बॅग घेतो, म्हणजे कसं ते बॅग आहेत ना आपल्या, पूर्ण पुढे पाऊस भेटत नाही भेटत माहिती नाही, पण जाताना इथून पॅक करून. काल सगळं फिरायला झालं त्याच्यामुळे आता परत नको दिसायला. त्याच्यामुळे लॉंग साईजवाला डस्टबिन बॅग घेतला ना, अख्खी बॅगच्या बॅग डायरेक्ट आतमध्ये, टेन्शन नाही. हा ती गावठी केळीच घे बहुतेक. केरळला येऊन केळी काय, केरळला येऊन केळी घे. हा पण भरपूर प्रकार तिकडे आतमध्ये कसले आंबे खेळी होते. कारण इथं भाजी मंडई चालू, भाजी मंडई बाकी सर्व मार्केटच आहे. आतमध्ये पण तिकडे बघितलं ना, हे चल खाऊ आपण. बोलतोय काही करणार, हिंदी समजते नाही समजत, इंग्लिश समजते ना. आधी समजते. आता आमच्या होतो ना केळी घेत, त्यांना कळत होतं. मग त्यांना विचारतात बनाना चिप्स इथूनच घेतो, कारण काय माहितीये का, आपण पुढचे स्टॉप नाही घेणार, इथून डायरेक्ट वारकर नाव काय ते जटायू बर्ड सेंटर आहे ना, तिकडे आम्ही डायरेक्ट जाणार आहोत. हा त्याच्यामुळे बनाना चिप्स पण इथून बघतो होलसेल मध्ये. येऊ दे भरपूर आहेत फ्रीज मॅग्नेट. कुठल्या जागा बघतो बघ एकदम भारी. बघ कुठला बघ, कथकली केरला नंतर सगळेच भारी आहेत रे. इकडे पण आहेत. हा बरंच कलेक्शन आहे. लास्ट टाइमचे ते 2 राहिले त्याच्यामुळे आता चल बघूया, कारण आता आठवण पडली ना, म्हणून पहिलं आपण नाश्ता करायला बाकी आहे. हा त्याच्यामुळे बोलतो हे घेऊया फ्रीज मॅग्नेट, नाही ते राहून जातं. जाम कलेक्शन आहे बाबा, खतरनाक कलेक्शन आहे. फ्रीज मॅग्नेट पण घेतले बघा झाले. हे 3 घेतले मी, त्याचे वेगळे घेतले. मुन्नारचा घेतला, केरला, आणि हे आपलं जेवण, जेवणाची थाळी. 400
आता आहे ना एलिफंट राईड बघायला आलोय. पहिले निघालोय सकाळपासून गाडी वॉचिंगला तिकडे टाइम झाला ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर जवळपास 12:30 वाजून गेले. आता फ्रीज मॅनेजमेंट वगैरे घेतलं, बाकीच्या गोष्टी आल्या तर काय घेतल्या आणि आता पहिलं एलिफंट राईड बघायला आलोय. पहिला काय सीन आहे तो बघतो, मग ठरवू बसायचं की नाही तो. आता मग पुढे जाऊ. खरी गोष्ट द्या. हा प्लॅन करायचा. गाड्या खूप आहेत पार्किंग लागलेल्या. कारण या पॉइंटला पब्लिक खूप आहे बघा. तिकडे वरपासून बसले नंबरवरच आहेत मला वाटतं सर्वजण. काय सीन आहे तो बघूया. सगळे क्राऊड याच्यावरच आहे. तो तिकडे ऑफिस आहे पाठी. एवढी पब्लिक आहे ना सर्वजण आहेत वेटिंग वर. कारण का 45 मिनिटची राईड आहे ना. 45 मिनिट्स नाही 40 मिनिट्स लागेगा यायला काय. 45 मिनिट यायला लागतील. आणि किती 700 रुपये तिकीट आहे पर पर्सन. त्याच्यामुळे अजून 25 मिनिटं येईल. त्याच्यात आपण दुसरा पॉईंट बघू. इकडं क्राऊड आहे इथे. कमीत कमी आहे ना 2 जण बसायला लागतात. आणि हे बघा हत्ती खातोय बघा. हा बघा है ना. हे पण मस्त शाळा आहे यांची. हा मग तेच त्याच्यामुळे फोटो पण आहे यांच्याकडून. ते पण आहे यांचा इकडं. फोटो पण आहे बघा फ्री. हे भारी काम आहे. ते 700 रुपये बरोबर घेतात. आता हे पण झालं. एलिफंट राईड बघितली. आम्ही काय हातवर बसत नाही. आम्ही बघितलं आणि आम्ही तुम्हाला पण दाखवलं. आता पुढल्या पॉइंटला जातो इथून. चलो. आता हे बघा. आता बोललो मग ते एक बघितलं. आता लगेच फोटो काढू म्हणून जरा परत पाठी आलोय. चांगली प्रॉपर जागा बघतोय अँगलने आणि बरोबर शूट करूया. अँगल मस्त चढायला करून इथं वरती चढायला लागत. तिकडून कुठून जरी असेल तर बघू तर काढू. हा आणि मेन तिथं आहे ना. मग तुमच्या दुकानात मी बघितले गाजर बघ. गाजर बघा फ्रेश आहेत. एक नंबर गाजर आहे बघा. जबरदस्त है ना. आणि हे बीट आहेत. बीट कसले फ्रेश आहेत. हे गाजरचा कलर लांबूनच दिसतोय एकदम है ना. भारीच वाटतोय. नाही नाश्ता करा. नाश्ता ब्रेकफास्ट काय ब्रेड ऑमलेट मॅगी. हे काय ऑमलेट आणि मॅगी. वरती आहे ना फॅक्टरी आहे. टी फॅक्टरी. आणि इथं हा समोर सगळा हे सगळीकडे समजा मोस्ट ऑफ ठिकाणी कंपाऊंड आहेत. मी तिथं आता इथं उतरतोय समोर खाली आणि पटापट आहे ना फोटो क्लिक करून घेऊ. हा आणि जाऊया. कारण काय होतंय प्रत्येकाचे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत. त्याच्यामुळे कसं आहे कोण बोलत नाही बोलत. समजा आपण त्याच्यात का चोरी नाही करत. फोटोज तर काढायचे त्यात काही मोठा विशेष नाही. पण तरी पण प्रत्येकाचे काय रूल्स रेग्युलेशन असतात. त्याच्यामुळे फोटो काढून पळून जाऊया. लय बघ अँगल बघ कसला वाटतं इथून. एक नंबर. स्काय बघ. तू तिथंच थांब. मी इथून फोटो काढतो. वरती स्काय भारी येते. ये खाली थोडासा. चलो. चहाच्या मनातले फोटो पण झाले. तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम प्रतिमेश पडवी ऑफिशियलला बघायला भेटतील. ओके चलो.
हे पण काम झालं. आता बाकीचं बघूया काय अजून पेंडिंग आहे. पण काय यार नजारा दिसतोय ना, एक नंबर. कालच्या व्हिडिओ पण येतानाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल किती भारी भारी लोकेशन होते. जवळपास ना तर 2:30 वाजले. जेवलो आणि ते केळीच्या वेफर नाही आलो, कारण का नंतर आपण पुढे कुठे घुसणार नाही, डायरेक्ट आपण खाली जाणार ते बर्ड सेंटरला. त्याच्यामुळे तिथून वेफर वगैरे घेतोय. आता याच्यानंतर काहीच शॉपिंग नाही, बस म्हणजे घरी नेण्याचं एवढे नाही, तेच नाही एवढंच. दादा नाही घेणार दादाला, म्हणजे फ्रीज मॅनेज पण झाले, केळीचे वेफर पण होती. हा अर्धा हाफ केजी नाही, हाफ केजी. चलो वेफर डन. मी पण घेतले, दोघांचे पण सेमच घेतले. मी घेतले तेवढे त्यांनी घेतले, कारण मग नंतर बरं टेन्शन नाही. चालत जाऊ का गाडीवर बसण्याचं, ते घेऊन निर्मळ पण घेऊन. मी आता तुम्ही चालत घेतलं, मी जवळच आहे, कारण काय नंतर ते शोधत नको बसायला कुठे. जरासा आराम करू आणि वेळ आहे. संध्याकाळी मी एक शो आहे, बघूया तिकीट भेटलं तर जाऊ. आता आहे ना कथकली शो बघा. जरासा घरी ब्रेक घेतला होता, व्हिडिओ वगैरे एडिट केली, कथकली शोला आले. बघूया आतमध्ये काय फील आहे तो. आता आहे ना इथे शोला आलं, आतमध्ये लाईट नाही, कारण शो चालू आहे. शो चालू झाला ना 6-5 झाले, सगळं प्रॉपर ऑन आहे. मग तुम्हाला दाखवतो. एकदम सगळ्यांच्या आधी आलो ना, त्याच्यामुळे त्या फ्रंट सीटला बसलं, काय दिसणार नाही आणि खाळो काय. आणि मेन कसं एडिटिंग करत बसलेलो आहे. म्युझिकचा आवाज येतोय का? कॉपीराइट आहे, कॉपीराइट. हे बंद होऊ दे, नंतर बोलतो, नाही तर कॉपीराइट आहे.
Così è un uomo. Sì. हे भारी वाटतं. हे फ्लॉवर्स बघितले तसे लांबून असं नकली वाटतात पण ओरिजिनल फ्लॉवर्स आहेत बघा. आधी मला पण तेच वाटलं सेम पण 1 2 पूर्ण झाडावरती येतात. हे पण बघा इकडचं फ्लॉवर्स. शो तिथला बघितला तुम्ही पण बघितला असेल तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि आता काय झालं बोललो जेवूया तर जेवायला नको दुपारी पण जेवलो तर काहीतरी खाऊ म्हणून आता पिझ्झा खायला आलो. तर पिझ्झा बघू डॉमिनोज चेक केला डॉमिनोज नाही पण इथं पिझ्झा स्पॉट म्हणून एक भेटलाय तिथे चेक करतो. तर आता इकडून पिझ्झा खातोय आणि डायरेक्ट आता चालतो रूम वरती. बाकी बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवल्यात. आता बाकी जे काही सामान राहिलेलं असतं वरती व्हिडिओ एडिटिंग काय करतो लॅपटॉप वगैरे टाकतो आणि निघतो. बाकी आता इथून उद्या आपण ते बर्ड सेंच्युरी तिथपर्यंत जाणार आहोत आणि तिरुअनंतपुरमला बहुतेक स्टे असेल आता ना. हा तिरुअनंतपुरम स्टे असेल म्हणजे जवळपास 200-250 किलोमीटर जवळपास आम्हाला जायचं आहे. तर ठीक आहे असो इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ करून पुढला ब्लॉग मध्ये आमच्यासाठी बाय.